जय महाराष्ट्र मित्रांनो खाली जो हा व्हिडिओ दिसतोय हा कर्नाटकामधला 8 महिन्याच्या मुलाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। 8 महिन्याचा मुलगा चार्जरचे पिन तोंडात टाकल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। ते चार्जर चालू होता मित्रांनो, त्याच्या आईने लक्ष दिलं नाही आणि त्यांनी तोंडात टाकला, त्याचा मृत्यू झाला। हा 2 वर्षापूर्वीची घटना आहे मित्रांनो। असेच आपण घरामधले जे लहान मुलं असतात त्यांच्या ॲक्सिडेंट रोखण्यासाठी आपण हा एक व्हिडिओ बनवतोय। त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्यापासून जे तुमचे बोर्ड असतात, जे इलेक्ट्रिकल बोर्ड ते वर लावायचे, ते खाली नसले पाहिजे। आणि जे काही प्लग वगैरे जे तुम्ही वायर वगैरे जे खाली लटकलेले असते ती खाली नसली पाहिजे, कारण ते तोंडात टाकून तोडून इलेक्ट्रिकल शॉक लागू शकतो त्यांना। त्यानंतर मित्रांनो, जे घरामध्ये छोटे मोठे कबर्ड असतात, जे किचनमध्ये ज्या ट्रॉली असतात त्यांचे डोर लॉक असले पाहिजे, कारण ते आतमध्ये शिरतात लहान मुलं आणि त्यांना आतमध्ये काहीतरी इजा होऊ शकते, नाही तर मग ते लॉक करून घेऊ शकतात। त्यानंतर मित्रांनो, आतमध्ये किचनमध्ये गेल्यानंतर जे शार्प असतात ते शार्प वर ठेवले पाहिजे, लागू नये म्हणून। त्यासाठी त्यांचा हात वगैरे कट होऊ शकतो किंवा आणखी काही इजा होऊ शकते त्यांना। त्यानंतर मित्रांनो, जे टेबल्स असतात ते टेबल्सचे कॉर्नर असतात ते त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर येतो तो लावला पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, तुमचे बाथरूममध्ये गेल्यानंतर नेहमी लॉक केलेला पाहिजे बाथरूम, कारण लहान मुलं बाथरूममध्ये जाऊ शकतात आणि बाथरूममध्ये तुमचे खूप सारे लिक्विड वगैरे, बाथरूम क्लीनर वगैरे हे सगळं असतं, ते त्यांना हात लावू शकतात किंवा ते तोंडात घालू शकतात। त्यानंतर मित्रांनो, घरामध्ये कॉईन वगैरे हे सगळं लांब ठेवलं पाहिजे मुलांपासून। आणि त्यांचे खेळणे वगैरे मित्रांनो चांगल्या प्लास्टिकचे असले पाहिजे। असे लोकल जर घेतले तर ते तोंडात घालतात, किंवा बारीक वगैरे असे छोटे मोठे जे खेळणे असतात ते ठेवले नाही पाहिजे, कारण ते तोंडात घातल्यामुळे ते चोकिंग होऊ शकते त्यांना। आणि विंडोज वगैरे मित्रांनो, विंडो जे असतात ते लॉकवाले पाहिजे, म्हणजे त्यांना उघडता बंद करता नाही आलं पाहिजे लहान मुलांना, कारण की स्पेशली ते लोक हात वगैरे घालू शकतात त्याच्यामध्ये। आणि तुमची जी गॅलरी असते त्याला ग्रिल असली पाहिजे, कारण त्याच्यावरून ते खाली पडण्याची भीती असते। सगळे छोटे मोठे जे ॲक्सिडेंट आपण थांबवू शकतो मित्रांनो, जर छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष दिलं तर। जय महाराष्ट्र।